नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, तरुण मंडळाला माझी नम्र विनंती आहे, जे 22-25 चे आहेत, 30 चे आहेत। मित्रांनो, जागे व्हा। पूर्वीचा काळ वेगळा होता, आत्ताचा वेगळा आहे। येणारा काळ फार वाईट आहे। लक्षात घ्या, ही चेंजेस होत आहेत, ती तुम्ही थांबवू शकत नाही। फक्त तुम्ही दुर्लक्ष करू नका, नसं दुर्लक्ष केलात तर तुम्हाला इतकी वाईट वेळ येईल की तुम्हाला जीवन जगणं म्हणजे सजा वाटेल। मित्रांनो, पैसे ठेवा, कारण आज जे तुम्ही नोकरी करताय, व्यवसाय करताय, हे उद्या असं टिकेल ही गॅरंटी नाही। भारतामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे। मित्रांनो, कुठलंही फील्ड घ्या तुम्ही, तिथं पैसे मिळत नाहीत, परंतु खर्च वाढत आहे, कारण लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येक वस्तूचे दर वाढत आहेत। महागाई जबरदस्त आहे। मित्रांनो, मी स्वतः माझं उदाहरण सांगतो। गेल्या वर्षी 25,000 रुपये इंग्लिश मीडियमला फीस भरली होती, यावर्षी 30,000 भरली। म्हणजे किती टक्के झाले? 20%। इन्फ्लेशन 20%, 20%। लक्षात घ्या। आज सुद्धा कित्येक लोकांना मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय। कित्येक लोकांना पैसे बचत करण्यासाठी पैसे नाहीत, म्हणजे तुम्ही काम करून पैसे पुरत नाहीत, ही अवस्था आहे। तुम्हाला एकच मार्ग आहे, काटकसर करावं लागेल आणि खर्चावर नियंत्रण आणावं लागेल, दुसरा मार्ग नाही। आज सुद्धा जर असं नाही केलं तर आपण आपली स्वप्न आणि आपलं जीवन धुळीस मिळेल। मित्रांनो, हा गंभीर ह्याचा विचार करा। जर असं नाही केला तर तुम्हाला इतकी वाईट दिवस येतील, काम करून पैसे नाहीत, अशी 99% लोकांची अवस्था आहे। आणि सरकारी नोकऱ्या नाहीत, आणि सरकारी नोकऱ्यात आता पेन्शन पण नाही। आणि मित्रांनो, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चेंजेस आहेत। आज टेम्पररी नोकऱ्या आहेत, ते पण टिकतील गॅरंटी नाही। आज मला सांगा, 15-20 हजार रुपयामध्ये लोक राबतात का नाही? मला सांगा, कसं जीवन जगणार? आज 2-3 लोक एका कुटुंबामध्ये काम करतात, म्हणून ते कुटुंब जगू शकतं। उद्या ह्याच्यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मित्रांनो, सगळं माहिती असून गप्प बसू नका, तुम्ही उशीर करू नका। आणि मी जी सांगतोय, हा प्लॅन लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी, ही कधीही घेता येत नाही। तुम्ही निरोगी प्रकृती पाहिजे, आणि तुमचं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे। वय पण वाढत चाललं आहे, प्रकृती निरोगी राहील काही कुणाला सांगता येत नाही। परंतु मित्रांनो, एक गोष्ट हातात आहे की लवकर प्लॅनिंग करणं। कारण काय होतं, तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा तुम्ही दंड मारून घेतल्यासारखं होतं। जसं ट्रॉफिक आपण सिग्नल तोडलं तर आपल्याला कोण पैसे देतं? आपण देतो का ते देतात? साधी गोष्ट आहे मित्रांनो। तुम्ही चांगल्या गोष्टी नाही केल्या तर वाईट दिवस कुणाचे निर्माण होणार आहेत, तुमचे का माझे? सांगणाऱ्याचं कधीच जात नाही मित्रांनो। जे आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं सांगतात त्याचं आपण जर नाही ऐकलं तर आपल्याला, जसं पाऊस भरपूर पडून पाणी प्यायला न मिळणं म्हणजे धरणाची दारं न अडवणं, किंवा धरण न बांधणं, किंवा धरण असेल तर लिकेज असेल तर ते दुरुस्त न करणं। जसं शेतकऱ्याने पेरणीच नाही केलं तर उगवेल का धान्य? जसं तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज करत नसाल तर तुम्हाला वाईट दिवस 100% येणार मित्रांनो। आणि आज सुद्धा मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय। कित्येक लोकांना प्लॅन देऊ शकत नाही, त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु दुर्लक्ष केलं मित्रांनो। कोणाचं ॲक्सिडेंट झालं आहे, कोणाचं ऑपरेशन झालं आहे, वय कमी आहे। तिन्ही कंडिशन महत्त्वाचे असतात। तुमचं वय पण पाहिजे प्लॅनमध्ये, तुम्ही निरोगी पाहिजे, आणि तुम्हाला पैसे पण पाहिजे। ओके, थँक्यू।